बरं कुठे विचारतोय? 20,000 फुटावर. खाली आल्यावर नाही विचारताय. त्याला म्हटलं नाही हो, त्यांचे को पायलट असतात. नाही त्याचं पण झालं तर. मी जाम चिडलो. म्हटलं मग आपलं झालं, चल. थोड्या वेळाने बघतो तो मागे मान टाकून निवांत झोपला. माझ्या टाळक्यात घातल्यावर त्याला झोप लागली. माझं लक्ष पायलटकडे आहे का गेला. त्या दिवसापासून मला एक डोकेदुखीच झाली. विमानात बसलं की इतकं बघण्यासारखं असतं, माझं लक्ष पायलटकडे. देवा देवा पायलटला वाचव. म्हणून भित्यापाठी नेहमी ब्रह्मराक्षस असतो. कन्या राशीच्या एका बाईला दुसऱ्या एका बाईने विचारलं, तुमच्या हाताला काय झालं? ते म्हणाले, कुठं काय झालंय? हा म्हणे, पांढरा डाग दिसतोय. त्या बाईने हात इतका जवळ घेतला, एवढासा डाग दिसत पण नव्हता. ती जरा चिडली. म्हणली, असे लोक आहे, दुखत नाही खुपत नाही, मी कसं लक्ष देऊ? नाही नाही, असं दुर्लक्ष करू नका. ह्याच पांढऱ्या डागातून पुढे पुढे महारोग होतो. हे त्या बाईच्या डोक्यात घालायची गरज होते का? त्या रात्रीपासून त्या कन्या राशीच्या बाईला भयानक स्वप्न पडायला लागले. ही दोन्ही हाताला फडक्यावर फडके बांधले आहेत, रस्त्यावर गाड्यावर बसून नेत आहेत, कोणतरी खोळखोळा वाजवतोय, लोक आपल्याला 25 पैसे देत आहेत, आपण ते डालडाच्या डब्यात टाकतोय. मी त्या बाईला विचारलं, गाडा कोण ओढत होत? हेच. आणि कोण म्हणाले? स्वप्नात पण नवऱ्याला गाड्याला जमतात. छोट्या छोट्या गोष्टी टेन्शन घेतात. आता बघा, ही औषधाची एवढीशी गोळी वृषभ राशीच्या माणसाला पाणी सुद्धा लागत नाही, हसत खेळत घेऊन टाकतो. कन्यावाल्याला संशय हजार. श्वासनलिकेत गेली तर बाटलीचं बूच उघडल्यापासून टेन्शन. आधी एक्सपायरी डेट बघतो, मग ती गोळी हातात घेतो. 2-4 लोकांना तरी विचारतो, बरोबर आहे ना, हीच ना? मी ती गोळी तोंडात ठेवतो. चेहरा एवढा बापुडवाणा असतो, जगलो वाचलो तो बोलतो तुमच्याशी. बायकोने चांगलं तांब्या भांडं ठेवलेलं असतं, भांडं टाकतो बाजूला, तांब्यानेच घाट घाट पाणी पितो. पाणी आत, गोळीवरच. 2-4 वेळा तरी असं घडतं. मग त्याला जाणवतं गोळी जाते. सारखा छातीवरनं हात फिरवतो. इंग्लिशची खाडीच पोहून आला. आता छातीवरनं हात फिरवला नाही तर गोळी जाणार नाही का खाली? निसर्गावर विश्वास नाही. हे असं टेन्शनमुळे फार प्रॉब्लेम करून घेतात. काय म्हणून मधुचंद्राच्या पहिल्या रात्री कन्या राशीचा एक इसम आपल्या बायकोला विचारतो, मी तुझ्या आयुष्यात आलेला पहिलाच पुरुष ना ग? जगातली एक तरी बाई असं म्हणेल का? 1 मिनिट हा, डायरी आणते जरा बघते. तुम्ही 10वे असं कोण म्हणणार आहे का? आणखी गंमत बघा, ते देवेगौडा आहेत आपले, फार चांगले गृहस्थ आहेत, पण बिचारे लुंगी नेसतात. त्या देवेगौडाच्या लुंगीचं टेन्शन या कन्यावाल्यांना. देवेगौडा कम्फर्टेबल. त्यांना जर विचारलं त्यांच्या लुंगीचा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तर म्हणतात, नाही हो, ते देवेगौडा विमानातून इकडे तिकडे जातात, वारा केवढा असतो, यांना टेन्शन येतं. लुंगी उडाली आकाशी तर काय होईल? मग काय गरज आहे का त्याचं टेन्शन घेण्याची? 9 वर्षापूर्वी आपले वाजपेयी बसमधून पाकिस्तानचा दौरा करून आले. आपण सगळ्यांनी टीव्हीवर पाहिला होता. पण कन्या राशीचा एक किस्सा मात्र 1 तास मान लटकवून बसला होता. त्याच्या मित्राने विचारलं, काय झालं रे? कमाल आहे रे वाजपेयींची. दिल्लीहून अमृतसरला आले, तिथून बसने वाघा बॉर्डरला गेले, तिथून लाहोरला गेले, वाटेत केवढे सत्कार झाले, बाथरूमला पण नाही गेले. त्याचा मित्र म्हणला, तुला काय माहिती, गेले असतील. छे, कुठे दाखवलं? अरे कॅमेरा काय त्यांच्या मागून जाणार का? वाजपेयी सांगणार, भाई और बहनों जाके आता हूं. पण संतुलितपणा पण असतो. प्राचीन उदाहरणं द्यायची, तुकाराम महाराज आणि आपले सॉक्रेटिस, दोघेही तोळवाले. तुकाराम महाराज एकदा ऊसाची मोळी घेऊन येत होते आणि वाटेत मुलं सगळी मागायला लागली. संत असते, प्रत्येकाला 1-1 ऊस देऊन टाकला आणि एकच उरला. तो घेऊन घरी आले तर बायको भडकली. तो ऊस घेऊनच काडकन पाठीत हाणला, त्याचे 2 तुकडे झाले.
हे म्हणतात तू किती चांगली आहेस ग, एक तुकडा तुझ्यासाठी ठेवलायस, एक माझ्यासाठी ठेवलायस. इतका संतुलितपणा त्यांच्यात होता. सॉक्रेटिसची बायको तर एकदा भयंकर चिडली, फार भर वाटेल त्याला तशी बोलली, आणि शेवटी नवरे शांत राहिले, बायकांना आणखी राग येतो म्हणून त्याच्या डोक्यावर असं बादलीने पाणी ओतलं. तरी हा गृहस्थ शांतपणे म्हणतो, विजा कडाडल्यावर पाऊस हा पडणारच. इतकी शांती ज्या माणसाच्या ठिकाणी आहे तो मेष राशीच्या मुलीला आवडेलच असं नाही. बऱ्याच वेळा असं होतं, वृषभ राशीची बाई आपल्या नवऱ्याला सांगते, हो मला जरा ब्युटी पार्लर जो उतरवा आणि 1 तासाने न्यायला. तो बिचारा तिला उतरवतो. म्हणतो त्या ट्रॅफिक मधनं पुन्हा कुठे येणार. ती गाडी बाजूला पार्क करतो, काचावर करतो, AC लावतो, काहीतरी वाचत बसतो. 2 तासांनी ब्युटी पार्लरच्या बाहेर येते, गाडीच्या काचावर टकटक करते. हा तिलाच विचारतो, कोण आपण, काय पाहिजे आपल्याला. ते म्हणते चावटपणा करू नका, दार उघडा. दार उघडल्यावर त्याला कळतं आपलंच ध्यान आहे. मग तो म्हणतो, नारद मुनी काय झालंय तुझा असा. म्हणजे या बायका येतात त्या सुद्धा अवघडलेल्या असतात. वृषभ राशीच्या बायका जाताना बऱ्या असतात, ब्युटी पार्लर मध्ये येताना एवढ्या अवघडलेल्या असतात, हाक मारली तर असे एकदम बघू पण शकत नाही. ते कॉलर लावलेल्या माणसासारखं हळूहळू बघतात. म्हणजे त्यांना हा एवढा नटायला पटायला सांगितलंय कोणी. बरं, त्या लिपस्टिक लावलेलं असतं, डार्क लिपस्टिक लावलेल्या बायकांना प म्हणायचं नसतं. प म्हटलं की लिपस्टिक बिघडतं. नवऱ्याचं नाव असतं प्रभाकर, मग त्याला हाक मारते, भाकर भाकर. अरे कोणी सांगितलं एवढं नटायला मोरण्याला. पण न्यायाधीशांना लाभणारे राशी, न्यायदान करावं तर तोड राशीच्या माणसाने जरा इकडे तिकडे असंतुलित होणार नाही म्हणून तिकडे तो तराजू दाखवलाय आणि डोळ्यावर पट्टी बांधली. ती न्यायदेवता आंधळी नाहीये, समोर मुलगा आहे का भाऊ आहे बघायचं नाही आणि संतुलित न्याय द्यायचा, असं त्याचं उदाहरण आहे. म्हणजे एखाद्या चांगल्या ठिकाणी ऑफिसमध्ये वगैरे तोळेचा माणूस जर असेल ना, तो कोणावरही अन्याय होणार नाही, काळजी घेणार. काही ठिकाणी उलट प्रकार पण घडतात. पुन्हा बघा, दुसरी राशी पाठोपाठ येते ती वेगळीच आहे, वृश्चिक. वृश्चिक म्हणजेच विंचू. आता विंचू हे ज्या राशीचं बोधचिन्ह ठेवलं आणि अशी नांगी काढली आहे त्यांनी. मग स्त्री राशी आहे, पुन्हा जल राशी आहे. आता स्त्री जल पाहिलं तर ती कर्केसारखी प्रेमळ पाहिजे. ती आहे प्रेमळ, पण तिचा स्वभाव आहे स्थिर. मालक आहे मंगळ, भयंकर क्रुद्ध होणारा तो ग्रह, आणि बोधचिन्ह आहे विंचू. आता 5ही गोष्टी एकमेकाच्या विरुद्ध आहेत बघा. जल आणि स्थिर. तर पाणी जर असं स्थिर राहिलं तर किडे पडतील त्याच्यात. जल आणि विंचू, मी जर तुम्हाला सांगितलं ही नदी आहे ना, इथे हरकत नाही, थोडे विंचू आहेत पण काही प्रॉब्लेम नाही, मला नाही वाटत कोण उतरेल पाण्यामध्ये. पण कालपुरुषाच्या म्हणजे मानवी शरीराच्या गुह्येंद्रियावर, सेक्स ऑर्गन्सवर ही राशी पडत असल्यामुळे थोडं काहीतरी लपवण्याकडे वगैरे कल असतो त्यांचा, आतल्या गाठीचा वगैरे पण स्वभाव कधी कधी असतो. पण असं म्हणतात की वृश्चिक राशीचे जे माणसं असतात किंवा बायका असतात त्यांच्या जिभेच्या टोकाशी फार ताकद असते. म्हणून घरामध्ये वृश्चिक, आता कर्क राशीची बाई असते, आपल्या तान्ह्या मुलाचं पूर्ण पुरुषात रूपांतर करायला त्या कर्क राशीच्या बाईला 20 वर्ष लागतात. पण त्या पूर्ण पुरुषाचं पूर्ण मूर्खात रूपांतर करायला